ऋतिक गणकवार यांनी बघूया। विसर्जन होते आणि गणपतींना बघण्यासाठी या ठिकाणी भाविकांची गर्दी आपण पाहतोय। अक्षरशः भाविकांचा जो महापूर आहे या ठिकाणी अवतरल्याचं पाहायला मिळतंय। आपण सध्या चिंचपोकळी ब्रिज या जवळ आहोत आणि आपण समोर लालबागच्या राजाचे दृश्य या ठिकाणी बघतोय आणि लालबागच्या राजाला बघण्यासाठी अक्षरशः लोकांचा महापूर या ठिकाणी आला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, अशा पद्धतीची घोषणाबाजी या ठिकाणी लोकांकडून केली जाते आणि लालबागचा राजा या ठिकाणी थाटामध्ये बसलेला आहे। खरं तर आज लालबागच्या राजाची यंदाचं 92वं वर्ष आहे। आता 10 दिवस पूर्ण होऊन गणपती बाप्पा जो आहे तो आपल्या गावी निघालेला आहे आणि लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी या सर्व हे भाविक आपण या ठिकाणी बघतोय मोठ्या संख्येनं रस्त्यावरती अवतरलेले आहेत। खरं तर सकाळपासून पाऊस पडतोय। आता जरी पाऊस थांबलेला असला तरी अधूनमधून या ठिकाणी पाऊस येतोय आणि आपण या ठिकाणी या पावसात देखील या लोकांचा उत्साह बघतोय कशा पद्धतीनं आहे। लालबागचा राजा जो आहे तो लालबागच्या मंडळातून निघाला, पुढे भारत माता चौकाकडून फिरून लालबागचा राजा आता श्रॉफ बिल्डिंग पुढे आता चिंचपोकळी ब्रिजच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय। पुढे फायर ब्रिगेडचे इथे देखील फायर ब्रिगेडच्या वतीनं त्यांना मानवंदना देण्यात येते। दरवर्षी हा उपक्रम होतो आणि गर्दी देखील वर्षानुवर्ष वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय। मोठ्या संख्येनं या ठिकाणी नागरिक आहेत। अक्षरशः रस्त्यावरच नव्हे तर बिल्डिंगवरती देखील जे नागरिक आहेत ते या ठिकाणी या राजाला बघण्यासाठी आपल्याला खचखचून भरल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर राजा ज्यावेळेस आपल्या मंडपातून निघतो त्यावरती लाखो नागरिक जे आहेत ते राजाचं दर्शन करण्यासाठी आपल्या घराबाहेर पडतात, आपल्या बिल्डिंगच्या टेरेसवरती येतात। अक्षरशः असे दृश्य आहेत की या ठिकाणी राजाची आरती होते, चौकात राजाचा मान सन्मान केला जातो। मोठ्या संख्येनं या ठिकाणी जे नागरिक आहेत ते राजाच्या दर्शनासाठी येत असतात। आपण समोर राजा बघतो, त्या पाठोपाठ अनेक गणेश मंडळ जे आहेत ते या ठिकाणी निघणार आहेत। सध्या आपण आहोत चिंचपोकळीच्या चौकामध्ये, पुढे ब्रिज आहे, त्या ब्रिजवरती आता राजा जो आहे तो जाणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। मोठी गर्दी या ठिकाणी आहे। ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, अशा पद्धतीचा घोषणाबाजी या ठिकाणी नागरिकांकडून केलं जातं। खरं तर मुंबई आणि लालबागचा राजा हे एक समीकरण आहे, एक वेगळीच क्रेज आहे। अनेक जण फक्त राजाच्या दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी रस्त्यावरती येतात, मोठी गर्दी करतात। यामुळे कुठेतरी पोलिसांवरती ताण येतो आणि या ताणामध्ये देखील पोलीस आपलं जे आहे अतिशय सुंदररित्या आपली ड्युटी बजावतात आणि या ठिकाणी पूर्ण कडेकोट बंदोबस्त पोलिसांचा देखील आहे। गर्दीवरती नियंत्रण मिळवण्याचा पुरेपूर प्रयत्न या ठिकाणी पोलीस करतात। वारंवार या ठिकाणी आवाहन करण्यात येते की भाविकांनी दर्शन घेत पटापटा पुढे चालावं आणि आपण बघतोय की गर्दी दुतर्फा आहे, बिल्डिंगवरती आहे, पुढे देखील आहे। चौकामध्ये लालबागच्या राजाला खास पाहण्यासाठी गर्दी जमलेली आहे आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी लालबागच्या राजासाठी जे नागरिक बघतोय ते या ठिकाणी घोषणाबाजी देखील करताना आपल्याला पाहायला मिळते। पुढे लालबागचा राजा जो आहे भायखळा येथे जे फायर ब्रिगेडचं ऑफिस आहे त्या ठिकाणी जातोय, त्या ठिकाणी देखील त्याला मानवंदना दिली जाणार आहे। कॅमेरा पर्सन विजयसह मी ऋतिक गणकवार, NDTV मराठी, मुंबई। राज्यभरात अनंत चतुर्दशीचा आणि विसर्जनाचा उत्साह, 4 दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय। नागपूर, पुणे, मुंबई आणि मुंबईतली विशेषतः 2 दृश्य, एक लालबागच्या राजाची दृश्य आपण बघतोय आणि दुसरीकडे आपण तेजूकायाची दृश्य बघतोय। तेजूकायाचा हा गणपती आणि घरगुती गणपती बाप्पांचं देखील विसर्जन होतंय, ती देखील दृश्य आपण स्क्रीनवर बघतोय आणि लाखोंची गर्दी मुंबईमध्ये झालेली आहे। गणेश भक्तांची मोठी गर्दी आपल्याला मुंबईत बघायला मिळते आणि गणपती बाप्पाचा हे गोंडस लोभस असं रूप आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर। घरगुती गणेश बाप्पाचं देखील विसर्जन मोठ्या आनंदात आणि उत्साहात होत आहे आणि ही मुंबईतली दृश्य जिथे तेजूकायाच्या बाप्पाची मूर्ती आता श्रॉफ बिल्डिंग जवळ पोहोचेल आणि सोबतच आपण दृश्यांमध्ये बघतोय आबालवृद्ध सगळे अगदी आनंदानं ह्या सोहळ्यामध्ये सामील होत असतात, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत। आणि विशेषतः मुंबईत जिथे जागा मिळेल तिथे उभं राहून या गणपती बाप्पाचं दर्शन केलं जातं। अजूनही एक ही गोड आणि गोंडस अशी बाप्पाची मूर्ती, लहान मुलाच्या रूपातली ही मूर्ती आहे। अगदी उंदराला कडेवर घेऊन बाप्पा आता निघालेले आहेत आपल्या गावी आणि गिरगाव चौपाटीवरची ही गर्दीच आपल्याला दर्शवते मुंबईत कशा पद्धतीनं हा उत्साह असतो, विसर्जनाचा गणेशोत्सवाचा उत्साह असतो, आनंद असतो। ही दृश्य पुरेशी बोलकी आहेत।
आणि ही दृश्य जे आपण बघत होतो अतिशय गोड असा हा बाप्पा जो लहान मुलाच्या रूपात आहे, बालकाच्या रूपात आहे आणि कडेवर उंदराला घेऊन तो चाललेला आहे आपल्या गावी. आणि नागपुरातली आपण दृश्य बघतोय. नागपुरात एकीकडे आपण दृश्य बघतोय अतिशय पारंपरिक अशा पद्धतीची वेशभूषा सगळ्याच कार्यकर्त्यांनी मंडळाच्या केलेली आहे आणि बहुतांश जणांनी तिथे आपण बघितलं तर पारंपरिक वेशभूषा केलेली आहे. दुसरीकडे जर आपण बघितलं गिरगाव चौपाटीवरचे दृश्य टेम्पोमधनं ट्रकमधनं येतात आणि हे काही परदेशी पाहुण्यांचा हा बाप्पा दरवर्षी आपल्याला बघायला मिळतो. यावर्षी सुद्धा ह्या परदेशी बाप्पांचा पाहुणा आपण बघतोय गिरगाव चौपाटीवर. परदेशी पाहुण्यांचा बाप्पा आपण बघतोय गिरगाव चौपाटीवरची दृश्य आणि गणपती बाप्पा मोरयाचा गजर करत आता आपल्या बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी हे परदेशी पाहुणे पोहोचलेले आहेत गिरगाव चौपाटीवर. तिसरीकडचे दृश्य आपण बघतोय ती आहे पुण्यातली ढोल ताशांचा गजर पुण्यात होतोय आणि पुण्यात देखील रस्त्याच्या दुतर्फा दोहो बाजूनं मोठी गर्दी आपल्याला बघायला मिळते. पुण्यात ढोल ताशांची पथकं हे प्रमुख आकर्षण असतं विसर्जन मिरवणुकांमधलं आणि यावर्षी सुद्धा अनेक मंडळांनी ठरवलेलं पारंपरिक पद्धतीनंच वादन करायचं